नमस्कार मित्रांनो, आपल्या या आजच्या चर्चेमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेले सर्व महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत। हे जर प्रश्न तुम्ही केले म्हणजे 8 परीक्षांमध्ये आलेले 8 चौक 32 प्रश्न आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ छोटीच असणार आहे, फटाफट आपण बघणार आहोत त्याच्या उत्तरांसहित। आणि हे जर तुम्ही प्रश्न केले तर तुमचे प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्याच्यामध्ये ए आणि बी हा क्लिअर होईल, म्हणजे ते 8 मार्क फिक्स होतीलच। परंतु त्याचबरोबर यातले बरेचसे प्रश्न 2 मार्कांना सुद्धा येतात, त्यामुळे हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। ही व्हिडिओ बघा। तर जाऊयात पटकन पुढे मित्रांनो। तर बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे 2020 ला आलेले प्रश्न आता आपण अगोदर बघूयात। तर त्यामध्ये हा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? 15, 10, 16 का 9? तर मित्रांनो, जीएसटी मध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात, हे आपल्याला माहिती पाहिजे। तर 15 हा ए ऑप्शन आपला करेक्ट आहे। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहे। हा जर प्रश्न तुम्ही जर नीट व्यवस्थित बघितला, इथं काय दिलंय, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे? आता वर्ग समीकरण कोण आहे याच्यामध्ये? तर बघा, इथं जर आपण बघितलं तर हे पहिलं ए वर्ग समीकरण आहे का? ए चा जर विचार केला तर ए मध्ये काय बाबा, 5/x वजा 3 बरोबर x वर्ग। तुम्ही म्हणाल इथं वर्ग दिसतोय म्हणजे हे वर्ग समीकरण असेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं हा खाली जो x आहे ना त्याला पहिला वर न्यायचा, त्याला पहिला कट करायचा आहे। त्यासाठी आपण संपूर्ण समीकरणाला x ने जर गुणलं तर 5/x गुणिले x वजा 3 गुणिले x 3x बरोबर x चा वर्ग गुणिले x। मग काय झालं, x गेले, 5 आपल्या जाग्यावर वजा 3x आपल्या जाग्यावर, x वर्ग गुणिले x, x चा घन येतो। मग जर x चा घन येत असेल तर हे वर्ग समीकरण असेल का? नाही। तर पहिलं तुमचं वर्ग समीकरण नाहीये। आता दुसरं जर तुम्ही बघितलं, दुसरा प्रश्न, दुसरा ऑप्शन, x अधिक 5 बरोबर 4। इथं जर बघितलं तर x गुणिले x, x चा वर्ग अधिक x गुणिले 5, 5x आणि बरोबर 4। आता हे वर्ग समीकरण आहे का? यस बाबा आहे। म्हणजे बी जो ऑप्शन आहे तुमचा या ठिकाणी हा करेक्ट आहे। बाकी हे तर वर्ग समीकरण नाहीच आहे। आणि इथं सुद्धा जर तुम्ही हा x वर्ग घालवण्यासाठी सगळीकडे x ने गुणलं तर इथे x गुणिले x, x चा घन होईल, म्हणजे हे सुद्धा वर्ग समीकरण नाही। तुमचा ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे। म्हणजे कुठलं वर्ग समीकरण आहे ते आपल्याला लिहायचं होतं इथे, ठीक आहे। त्याचबरोबर पुढचा प्रश्न विचारलेला या परीक्षेमध्ये तो तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसेलच। तो प्रश्न होता की x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49 आहे आपल्याकडं, dx बरोबर 49, dy बरोबर वजा 63, dy बरोबर वजा 63 आहे आणि d बरोबर 7 असेल, d बरोबर 7 असेल तर x ची किंमत किती? आता x ची किंमत काढायचं सूत्र साधं आहे, dx भागिले d। dx किती बाबा? 49, 49 लिहिलं, भागिले d किती? 7, 7 लिहिलं, 7 7 49, उत्तर आलं 7। 7 उत्तर बघा, हा बी ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये तुमचं उत्तर 7 आहे। तर एकदम सोपा प्रश्न आहे। हा तिसरा प्रश्न विचारला होता। त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे या परीक्षेमध्ये असा विचारला होता की नंबर ऑफ ए बरोबर माझ्याकडे आहे 2 बरोबर, त्यानंतर पी ऑफ ए बरोबर माझ्याकडे आहे 1/5, तर नंबर ऑफ एस काढा। आता नंबर ऑफ एस काढायचं सूत्र नाही आपल्याकडे, पण पी ऑफ ए काढायचं म्हणजे प्रोबॅबिलिटी, संभाव्यता काढायचं सूत्र आहे, ते असतं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस। याच्यामध्ये पी ऑफ ए ची किंमत माहिती आहे, नंबर ऑफ ए ची किंमत माहिती आहे, त्या किमती टाकल्या की नंबर ऑफ एस ऑटोमॅटिक मिळून जाईल। पी ऑफ ए किती? 1/5। नंबर ऑफ ए किती बाबा तुमच्याकडे आहे? नंबर ऑफ ए आहे 2 आणि भागिले नंबर ऑफ एस आपल्याला काढायचा आहे। तिरकस गुणाकार करू, नंबर ऑफ एस गुणिले 1 नंबर ऑफ एस, जसं तसं राहिलं, त्याच्यामध्ये काय फरक नाही पडला, कारण एकाने कुठल्याही संख्येला गुणलं की उत्तर तेच राहतं। आणि 2 गुणिले 5 10, तर नंबर ऑफ एस बरोबर 10, तर सी ऑप्शन जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्ट आहे। तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाला सोडवू शकतो। तर हे 2020 ला आलेले 4 प्रश्न। आता पुढे आपण बाकी इतर परीक्षांमधले पण सगळे प्रश्न आपण बघणार आहोत। प्रत्येक परीक्षेमध्ये आलेले प्रश्न हे नीट समजून घ्या। तर ते सगळे प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, आपला एक ॲप आहे। जर तुम्हाला गणित विषय खरंच खूप अवघड जातोय, गणित विषय आणि गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दोन्ही अवघड जातोय, तर टेन्शन घेऊ नका। आपलं एक ॲप आहे, त्या ॲपवर आपण काय केलेलं आहे, गणित भाग 1 आणि 2 च्या इम्पॉर्टंट गणिताचा कोर्स बनवलाय। त्या कोर्समध्ये काय, तर त्या कोर्समध्ये गणित भाग 1 च्या आणि 2 च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहेत। आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सर्व प्रश्न म्हणजे 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे त्यावर चर्चा केलेली आहे। त्यामुळे त्यांचा जर सराव केला तर तो तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो। हा जो कोर्स आहे तो तुम्हाला आपल्या ॲपवर मिळेल। ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी। जर तुम्ही प्ले स्टोअरला गेलात तर क्रिएटिव्ह मॅथ मराठी ॲप तुम्हाला डाउनलोड करता येईल किंवा ॲपची लिंक
या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर त्या ॲपवर क्लिक केल्यावर तुम्ही जो कोर्स आहे, हा कोर्स आपला 499 रुपयाला आहे, पण सध्या परीक्षा जवळ आले म्हणून ऑफर आहे, तो 199ला मिळेल. म्हणजे 499चा कोर्स 199, जवळपास 300 रुपयाचा इथे डिस्काउंट तुम्हाला मिळेल. एक मोबाईलचा जो रिचार्ज आहे त्या किमतीमध्ये तुम्हाला हा कोर्स जो आहे तो तुम्हाला परचेस करता येऊ शकतो. कोर्स परचेस करण्यासाठी काय करायचं, त्या कोर्समध्ये गेल्यानंतर आय एम इंटरेस्टेड किंवा बाय नाऊचा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज जातो आणि व्हॉट्सअपला मेसेज गेला ना, त्या व्हॉट्सअपच्या मेसेजवर जर का तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करायचा ऑप्शन आहे, गुगल पे वगैरे कुठे. तो पेमेंट केला की लगेच तुम्ही जॉईन व्हाल या कोर्समध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आता आपण जाऊयात पुढे. तर तुम्ही तो कोर्स नंतर परचेस करू शकताय. तर आता या ठिकाणी 2020ला आलेले जे काही प्रश्न, मार्च 2020 नंतर नोव्हेंबर 2020ला कुठले प्रश्न आले होते ते आपण बघूयात. तर नोव्हेंबर 2020चा पहिला प्रश्न आहे, 4x अधिक 5y बरोबर 19 याचा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? आता इथं x ची किंमत 1 दिली तर y ची किंमत काढा, असा प्रश्न आहे. मग काय करायचं, हे जे समीकरण आहे 4x अधिक 5y बरोबर 19, याच्यामध्ये x च्या जागेवर 1 लिहायचं, म्हणजे 4 गुणिले x च्या जागेवर 1 लिहिलं, अधिक 5y बरोबर 19 आपल्या जागेवर. 4 एक्के 4 अधिक 5y बरोबर 19 आपल्या जागेवर. 5y आपल्या जागेवर, 19 आपल्या जागेवर. 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले, सॉरी 4 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, 19 वजा 4. आता 5y बरोबर 19तून 4 गेले 15 राहिले. ओके. आता y आपल्या जागेवर, 15 आपल्या जागेवर, हे 5 गुणिले इकडे आले भागिले 5. तर y बरोबर 5 एके 5, 5 त्रिक 15. तर y ची किंमत किती? 3 आहे. तर बी 3 ऑप्शन हा करेक्ट आहे. ओके. तर या ठिकाणी अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो आणि हा प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला खूप जास्त वेळा येऊन गेलाय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी हा दुसरा प्रश्न होता की पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता नैसर्गिक संख्या काय बाबा, 1 2 3 4 5 डॉट 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 ह्या नैसर्गिक संख्या. तर पहिल्या 10 संख्यांची बेरीज म्हणजे S10, अंकगणिती श्रेणी मधला प्रश्न, S10 काढायचा आहे. मग S10 काढण्यासाठी a ची किंमत इथे किती बाबा, 1 आहे बरोबर, आणि d ची किंमत किती, 2तून 1 त्याला 1, आणि मला काढायचं आहे S10. आता S10 काढण्यासाठी SN चं सूत्र n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. ओके. आता यांच्या ऐवजी S10 मला काढायचा आहे, तर यांच्या जागेवर मी लिहितो 10 भागिले 2 कंसात 2 गुणिले a ची किंमत आहे 1 अधिक n वजा 1, n कुठे गेला बाबा, n माझ्याकडे 10, आणि वजा d ची, वजा हा 1 आपल्या जागेवर, आणि गुणिले d ची किंमत किती बाबा, 1 आहे कंस पूर्ण. आता 2ने 10ला भाग लावा, 2 पंचे 10, 2 एक्के 2 अधिक 10तून 1 गेला 9 गुणिले 1, 5 आपल्या जागेवर कंसात 2 अधिक 9 एक्के 9. आता 5 गुणिले 9 आणि 2 11, 11 पंचे 55. तर पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज आली पाहिजे 55. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न विचारला होता या परीक्षेमध्ये आणि तो आपण असा सोडू शकतो. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, पुढीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे? आता हा प्रश्न परत रिपीट झालाय आणि त्याचं उत्तर हे आहे. तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न रिपीट झालाय, मगाशी सुद्धा आपण बघितला, त्यामुळे आता घेत नाही. तर हे बी ऑप्शन इथं करेक्ट आहे. मगाशी हा प्रश्न आपण सोडवलेला आहे, म्हणजे बरेचसे प्रश्न रिपीट होतात. हा प्रश्न पण बघा या ठिकाणी रिपीट झालाय. इथे जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात, हा प्रश्न पण रिपीट झालाय. सी ऑप्शन 15, मगाशीच आपण बघितला हा ऑप्शन. म्हणजे बरेचसे प्रश्न जे आहेत ते रिपीट झालेले आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. हा पण रिपीट झालाय. सप्टेंबर 2021ला आता कुठले प्रश्न आले होते बघूयात. बघा मित्रांनो, बरेच प्रश्न वारंवार रिपीट होत राहतात, त्यामुळे लक्षात घ्या. पुढील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही? संभाव्यता जी आहे ती कधी सुद्धा 0 ते 1 च्या दरम्यान असते, 0 ते 1 च्या दरम्यानच, तर ती संभाव्यता, नाही तर संभाव्यता नाही. आता 1 पेक्षा मोठा आकडा इथं हा आहे 1.5, म्हणजे ही संभाव्यता नसणार आहे. तुम्ही म्हणाल सर 15 पण 1 पेक्षा मोठी संख्या ना, पण हे 15%. 15%चा अर्थ असतो 15 भागिले 100. 15 भागिले 100 म्हणजे काय, 0.15, म्हणजे ही 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान संख्या आहे. आणि 0.7 तर ती 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान आहे. आणि 2/3चा जर विचार केला, 3 जर का तुम्ही 2ला भाग लावला तर 3 0 0, 3 7 18 बरोबर, परत 3 7 18, 0.66 किंवा 0.67 ही संख्या सुद्धा 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान आहे.
म्हणजे 1.5 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी हा आहे की 10, 6 वजा 2 2 या अंकगणिती श्रेणीचा सामान्य फरक. तर सामान्य फरक म्हणजे आपण काय करतो, T2 वजा T1. T2 किती 6 वजा T1 किती 10. 6 वजा 10, 6 वाजून 10 गेले आले 4, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. तर या ठिकाणी वजा 4 येईल. चुकून कधी कधी मुलं काय करतात, 10 वजा 6 4 करतात, अधिक 4 चुकीचं उत्तर असेल. तर वजा 4 हे उत्तर करेक्ट आहे. हा फरक काढता आला पाहिजे, एकदम सोपा. तिसरा प्रश्न इथं काय विचारला होता बघा. तिसरा प्रश्न विचारला होता की कुठल्या समीकरणाची मुळे 3 व 5 असेल. आता अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर 5 पकडा. आता हे घेऊन, ही मुळे घेऊन समीकरण कुठलं तयार होईल ते आपण बघू. तर अगदी समीकरणच तयार करून घेऊ. समीकरण तयार करायचं सूत्र असतं आपल्याकडे, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा, हे सूत्र बरोबर 0. आता अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती टाकल्या की तुमचं उत्तर येते एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा, अल्फा 3 बीटा 5, 3 अधिक 5 8 म्हणून 8x अधिक अल्फा गुणिले बीटा, अल्फा 3 बीटा 5, 3 5 15 बरोबर 0. आता मला सांगा, एक्स वर्ग अधिक वजा 8x अधिक 15 कुठे? एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 बी ऑप्शन मध्ये. तर आपला बी ऑप्शन जो आहे तो हा करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. हे सगळे प्रश्न बऱ्याचदा तुमचा जो संकीर्ण प्रश्न संग्रह त्यामधले असतात. आता निश्चयकाची किंमत काढा, हा एक प्रश्न विचारला होता. 2 4 3 5 बघा सोपा आहे. आता इथं काय करायचं, 2 आणि 5 या दोघांचा गुणाकार आपण आधी करायचा. 2 गुणिले 5, मग मध्ये वजाचे चिन्ह द्यायचं आणि 4 गुणिले 3 असा गुणाकार करायचा. 5 दुने 10 वजा 4 त्रिक 12, 10 वजा 12, 10तून 12 जातात का नाही जात, 12तून 10 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे माझं उत्तर आहे वजा 2. तर डी ऑप्शन मध्ये वजा 2 आपल्याकडे आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. तर एकदम इझी सोपे सिंपल प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात आणि या प्रश्नाची उत्तरं आपल्याला लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, आता अजून थोडंसं पुढे जाऊयात. पुढचे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू. आता मार्च 2022ला जे प्रश्न आले होते ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा, मार्च 2022चा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बघा, इथे पुढीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे. बघा, हा प्रश्न परत इथे पण रिपीट झालेला आहे. हा संकीर्ण प्रश्न संग्रहामधला प्रश्न, म्हणजे हा प्रश्न किती वेळा रिपीट झाला की बाबा हे वर्ग समीकरण आहे. तर इथे सुद्धा हा प्रश्न आहे. खूप वेळा हा प्रश्न आल्याचा आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर बघा पुढे, मगाशी जवळपास तिसऱ्यांदा हा प्रश्न आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये, म्हणजे किती प्रश्न रिपीट होतात ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि आज जे आपण प्रश्न घेतोय त्याच्यातले बरेचसे प्रश्न या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेत 100% येणार. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे. पुढचा बघा मुद्दा, पुढचा प्रश्न आपल्याला आला होता की ज्याचे पहिले पद वजा 2 आहे. बरं का, ज्याचे पहिले पद वजा 2 आहे, पहिले पद म्हणजे T1 बरोबर A बरोबर वजा 2 आहे आणि सामान्य फरक सुद्धा वजा 2 आहे, D बरोबर सुद्धा वजा 2 आहे, अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली 4 पदे काढा. तर त्याचे सूत्र काय बाबा, पहिलं पद T1, दुसरं पद T2, तिसरं पद T3, चौथं पद T4. आता या ठिकाणी पहिली 4 पदे काढायची कशी, तर ही एक प्रोसेस आहे. T1 म्हणजे A असतो, A ची किंमत किती वजा 2. T2 म्हणजे T1 अधिक D असतो, T1 किती वजा 2 आणि अधिक D ची किंमत वजा 2. डायरेक्ट इथं वजा 2 लिहिलं तरी चालेल. वजा वजा अधिक 2 आणि 2 4, इथं वजाचं चिन्ह वजा 4 बरोबर. T3 बरोबर T2 अधिक D, T2 किती आलंय वजा 4 आलंय बरोबर. आणि D ची किंमत किती बाबा वजा 2 आहे, वजा 4 वजा 2 वजा 6. T4 बरोबर T3 अधिक D, T3 किती आलंय वजा 6 आणि अधिक D ची किंमत किती वजा 2 आहे, वजा 6 वजा 2 वजा 8. कारण जर दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते. म्हणजे त्या 4 संख्या कुठल्या, वजा 2 वजा 4 वजा 6 वजा 8. बघा, वजा 2 वजा 4 या ठिकाणी वजा 2, इथं डी ऑप्शन आहे ना, तिथं वजा वजा पाहिजे आता दोन्ही ठिकाणी. हा, तर डी ऑप्शन करेक्ट येतो. इथं वजा 2 आणि वजा 4 पाहिजे, वजा 2 वजा 4 वजा 6 आणि या ठिकाणी वजा 2 वजा 4 वजा 6 आणि वजा 8 असं उत्तर आपलं येईल. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा बघा, हा प्रश्न सुद्धा येऊन गेला मागच्या. बघा, मगाशी हा या प्रकारचा पण प्रश्न आला. आता या प्रश्नामध्ये काय होतं की इथं मला सांगितलं dx बरोबर 49 दिले बरोबर, dx बरोबर आपल्याला दिलंय 49, dy बरोबर मला दिलेलं आहे वजा 63 आणि d बरोबर आपल्याला किती दिले 7.
आणि y ची किंमत काढायची. मगाशी जो प्रश्न आला होता त्याच्यात x ची किंमत काढायला सांगितली होती, आता y ची किंमत काढायची. तर y ची किंमत काढायचं सूत्र dy भागिले d. आता dy ची किंमत किती, -63 आहे, भागिले d ची किंमत 7 आहे, 7 9 63, इथं वजाचं चिन्ह दिलं, -9 उत्तर आलं, तर -9 ऑप्शन आपला डी करेक्ट आहे. तर मित्रांनो प्रश्न तेच रिपीट होतात बऱ्याचदा. कधी कधी x ची किंमत काढायला सांगितली जाते, कधी कधी y ची किंमत काढायला सांगितली जाते. ओके, आता बघा पुढील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही. हा प्रश्न मगाशी आपण बघितला होता, उत्तर 1.5 घेतलं होतं, फक्त पर्याय इकडचा तिकडे घेतलेला आहे. मगाशीच आपण या प्रकारचं गणित बघितलं. तर बघा इथल्या इथं 4-5 गणित नुसती रिपीट झालेली आहेत. आता पुढे जसं जाऊ तशी रिपीट झालेली गणितच येतील. आता जुलै 2022 ला कुठली गणित आली होती ते पण आपण बघून घेऊयात. बघा जुलै 2022 चा जर विचार केला तर एका अंकगणिती श्रेणीसाठी डी बरोबर आपल्याकडे 0, तर आपल्याला तर टीएन काढा असा प्रश्न होता. काहीतरी टीएन ची किंमत काढा असा प्रश्न होता. ए बरोबर 3.5. इथं थोडासा प्रश्न नीट समजून घ्या, इथं थोडासा अपूर्ण राहिलेला आहे. एका अंकगणिती श्रेणीसाठी ए बरोबर 3.5, डी बरोबर 0, तर टीएन काढा असा प्रश्न होता. तर टीएन ची किंमत इथं काय येईल, टीएन बरोबर आपलं सूत्र असतं ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. ए ची किंमत किती 3.5 आणि टीएन ची किंमत आपल्याला माहिती नाही, -1 गुणिले डी ची किंमत किती आहे 0. आता 3.5 अधिक n वजा 1 ला 0 ने गुणलं तर उत्तर तुमच्याकडे येईल 0. 3.5 अधिक 0 किती आलं 3.5. तर असं या प्रश्नाचं उत्तर आहे. काही काही प्रश्न थोडेसे लिहिताना अपुरे लिहिले गेलेले आहेत, पण मी सांगतो पुढे पुढे जसं जाऊ तसं. त्याच्यानंतर इथे बघा, आता इथे पण निश्चयकाची किंमत काढा या प्रकारचा प्रश्न मगाशी एक बघितला, हा नव्हता पण या प्रकारचाच प्रश्न मगाशी एक होता. तर याच्यात काय बघा, 5 वजा 7 3 वजा 4. पहिलं काय करणार या ठिकाणी बघा, आपण पहिलं काय करतो 5 गुणिले वजा 4 हा गुणाकार, 5 गुणिले वजा 4, मग मध्ये वजाचं चिन्ह आणि वजा 7 गुणिले 3, वजा 7 गुणिले 3. बघा 5 चौक 20, फक्त वजाचं चिन्ह एक 4 आला आहे म्हणून वजा 20, हे वजा वजा अधिक 7 त्रिक 21. आता वजा अधिक वजा बाकी, जर दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल तर वजा होतं, 21 हातून 20 गेले 1 राहिले, तर एक उत्तर कुठे आहे डी ऑप्शन मध्ये. तर ऑप्शन डी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ठीक आहे, तर एकदम सोपेच प्रश्न असतात, रिपीट होतात, कधी आकडे बदलतात. आता हे गणित सुद्धा आपण मगाशी बघितलं होतं, कुठल्या वर्ग समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत, तर त्याचं उत्तर मगाशी आपल्याकडे हे आलं होतं, डी ऑप्शन इथं करेक्ट असणार आहे. फक्त मगाशी ऑप्शन वेगळा होता पण प्रश्न हा होता, मगाशी सुद्धा हा प्रश्न आला होता, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, मगाशी एक प्रश्न होता, हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर आता बघा, आता हा थोडासा वेगळा प्रश्न आहे, हा रिपीट नाही झालेला. बघा इथे काय दिलंय, प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 1 ते 40 अशा संख्या लिहिल्या आहेत. म्हणजे असं समजा नमुना अवकाश कार्ड आहेत, 1 2 3 डॉट 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 40 पर्यंत संख्या लिहिलेल्या आहेत. तर याचा नमुना अवकाश जो आहे नंबर ऑफ इयर्स बरोबर तुमच्याकडे येणार 40. एवढी कार्ड आहेत, 40 कार्ड आहेत. तर इथं काय सांगितलंय, एका पिशवीत आहेत 40 कार्ड, त्यापैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरील संख्या 5च्या पटीत असण्याची संभाव्यता. आता एक कार्ड जर उचललं तर कार्डवरची संख्या 5च्या पटीत, 5च्या पाड्यात असलेल्या किती संख्या येईल, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. तर 5च्या पाड्यात येणाऱ्या संख्या एवढ्याच आहेत. म्हणजे तुमचा नंबर ऑफ ए जो आहे तो किती असणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 1 ते 40 मध्ये 5च्या पाड्यात येणाऱ्या संख्या 8 असतील. आता याची संभाव्यता म्हणजे काय बाबा, पी ऑफ ए, ते सूत्र आहे नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 8 भागिले नंबर ऑफ एस 40. ओके, 8 1 8, 8 5 40, 1/5 आहे का ऑप्शन ए ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपला ए ऑप्शन जो आहे तो येईल 1/5. ठीक आहे, तर हा जरा वेगळा प्रश्न होता, याला जरा बघा. पुढे आता आपण जाऊयात, मार्च 2023 ह्या परीक्षेला कुठले प्रश्न आले होते. ओके, तर मार्च 2023चा जर विचार केला तर बघा, हा प्रश्न मगाशी आपण बघितला, 4x अधिक 5y बरोबर 19 चा लेख काढण्यासाठी x बरोबर 1 तर y ची किंमत काढा. हा प्रश्न आपण मगाशी बघितला होता, ज्याचं उत्तर 3 आलं होतं. एकदा चेक करा, हा प्रश्न पण रिपीट झाला, दुसऱ्यांदा आलेला आहे हा प्रश्न. ओके, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. बघा मगाशी आपण जर प्रश्न बघितला तर त्याच्यामध्ये कुठलं वर्ग समीकरण आहे असा प्रश्न होता. आता कुठलं वर्ग समीकरण नाही,
आता बघा एक लक्षात घ्या, कुठलं नाहीये ते चेक करा. आता याच्यामध्ये बी आणि सी हे दोघं जर निर्विवाद तुम्ही सांगू शकता की आहे. पहिल्या समीकरणाचा जर विचार केला तर इथं बरोबरचं चिन्हामध्ये हा एक्स वर्ग कट होईल. म्हणजे समीकरण काय राहील, फक्त 4x बरोबर 11 एवढंच राहील. 4x बरोबर 11 एवढंच राहील. मग हे वर्ग समीकरण आहे का, नाहीये. म्हणजे तुमचा ऑप्शन ए जो आहे ना तो करेक्ट आहे. आता तुम्ही मला हे पण म्हणाल की सर इथं पण एक्स वर्ग आहे, तो कॅन्सल होईल का? तर हा एक्स वर्ग कॅन्सल नाही होणार. का कॅन्सल होणार नाही? कारण इथं वजा आहे आणि इथं अधिक एक्स आहे. इथं बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला सारखीच संख्या असेल तर ती कट होते. पण दोन्ही बाजूला जर अपोजिट साईनची जर संख्या असेल, विरुद्ध चिन्ह असलेली संख्या असतील, तर मग ते बदलणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. एका अंकगणिती श्रेणीसाठी ए बरोबर, आता मगाशी बघितला होता, ए बरोबर 3.5, डी बरोबर 0, तर टी यांची किंमत किती, 3.5 आली होती मगाशी. या प्रकारचं गणित ऑलरेडी आपण बघितलं या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघा हे गणित सुद्धा रिपीट झालंय. म्हणजे इथंच प्रूफ होतं की जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास किती महत्वाचा आहे, किती गणित रिपीट होतात पटापट. ओके, झालं. आता अजून एक प्रश्न बघा. हा प्रश्न पण परत रिपीट झालाय, जिथे ए ची किंमत, नंबर ऑफ एस ची किंमत तुम्हाला 10 येईल. हा प्रश्न आपण मगाशी बघितला होता, त्याच्यामध्ये नंबर ऑफ एस ची किंमत 10 आहे. मगाशी तुम्ही थोडी व्हिडिओ मागे घेऊन बघा, जे आता नवीन आले, जॉईन झालेत मुलं. तर हा प्रश्न पण आपण बघितला. म्हणजे हा प्रश्न पण रिपीट झालाय. म्हणजे आता इथून पुढे जे काही प्रश्न येतील जास्तीत जास्त रिपीट होणारे असते. जुलै 2023 ला बघा पहिल्या, हा प्रश्न थोडासा वेगळा आलेला आहे बघा. या ठिकाणी पहिल्या 5, बघा इथं काय दिलं, पहिल्या 5 पटींची बेरीज, 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज. 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज म्हणजे काय बाबा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, या 5 संख्यांची बेरीज. बरोबर. तर हे गणित तुम्ही 2 प्रकारे सोडू शकता. पहिलं तुमचं जे सूत्र आहे एसएनचं, त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. ए बरोबर 3, डी बरोबर 3, तर एसएनची S5 काढा बरं का. बरोबर ए बरोबर किती 3, डी बरोबर किती 6 तून 3 गेले 3, तर मला काय करायचं S5, पहिल्या 5 संख्यांची बेरीज. मी पहिलं आपल्या अंकगणिती श्रेणीच्या पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे तर त्या पद्धतीने सांगतो, आणि नंतर मग आपण पुढची जी पद्धत आहे शॉर्टकट मेथड ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे काय करायचं, एसएनचं सूत्र n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. बरं का. एसएनच्या ऐवजी S5 बरोबर एनच्या जागेवर 5 भागिले 2 कंसात 2a 2 गुणिले ए ची किंमत किती 3 अधिक n वजा 1, n किती 5 वजा 1 गुणिले डी ची किंमत पण आहे 3. आता 5/2 आपल्या जागेवर कंसात बेत्रिक झाले 6 अधिक 5तून 1 गेले 4 आणि गुणिले 3. बरं का. आता 5/2 आपल्या जागेवर कंसात 6 अधिक 4 त्रिक झाले 12. आता 5/2 आपल्या जागेवर गुणिले 6 आणि 12 झाले 18, बेके बे 92 18. आता 9 गुणिले 5, 9 5 45, तर उत्तर 45 कुठे बाबा, इथं आहे. किंवा तुम्ही यांची जरी बेरीज केली, 3 आणि 6 9, 9 आणि 9 18, 18 आणि 12 किती झाले 30, 30 आणि 15 45, पटकन उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला 1 मार्काला प्रश्न आला तो सोडवायला सांगितला, किंवा 2 मार्काला प्रश्न आला सोडवायला सांगितला, तर तो असा सोडवायचा. आणि बहुपर्यायीमध्ये आला तर ही मेथड महत्त्वाची नसते. बहुपर्यायीला डायरेक्ट बेरीज करून 45 उत्तर तुम्हाला फक्त एवढं लिहायचं असतं परीक्षेला तिथे, बाकी हे कॅल्क्युलेशन लिहायचं नसतं MCQ मध्ये. ठीक आहे. पुढे बघा, इथे निश्चयकाची किंमत या ठिकाणी आपल्याला काढा. आता या प्रकारचा प्रश्न मगाशी आले होते. तिसरा प्रश्न या प्रकारचा 3 4 2 5. ठीक आहे. या निश्चयकाची किंमत काढा. 3 गुणिले 5 बरं वजा 2 गुणिले 4. ओके. आता 3 5 15 वजा 4 2 8, 15तून 8 गेले 7, विषय संपला. उत्तर आलं बी 7 करेक्ट आहे. तर एकदम सोपे सोपे प्रश्न असतात. बघा पुढचा प्रश्न आहे. आता हे पण मगाशी आलं, तिसऱ्यांदा हे गणित आलं. तिसऱ्यांदा मित्रांनो बघा काय गणित आहे, पुढीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहे. परत आलं x वर्ग वजा 8x अधिक 15. मगाशी उत्तर काढलं होतं आपण. म्हणजे हा प्रश्न किती वेळा रिपीट झाला, 3 वेळा रिपीट झाला. किती प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे यातले किती प्रश्न येतील याची तुम्ही बघा. यातले 4चे 4 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये येऊ पण शकतात बोर्डाच्या परीक्षेला. म्हणजे जर प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या बी मध्ये जर नाही आले, ए मध्ये जर नाही आले, तर बी मध्ये तरी येऊ शकतात. किंवा 2 मार्कांच्या प्रश्नांमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढे बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना घटकांची संख्या. आता 2 नाणी एकाच वेळी जर फेकली तर नमुना अवकाश काय असतो, 2 नाणी फेकल्यावर HH, HT, TH आणि TT.
आता इथं नमुना घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ एस 1 2 3 4, नंबर ऑफ एस आला 4, तर नंबर ऑफ एस 4. 2 नाणी फेकले बघा, एक नाणं फेकल्यावर नमुना घटकांची संख्या 2 मिळते, 2 नाणी फेकल्यावर 4 मिळते, 3 नाणी फेकल्यावर 8 मिळते, एवढं लक्षात घ्यायचं. एक फासा फेकल्यावर 6 मिळतात, 2 फासे फेकल्यावरती 36 मिळतात. आता चौथ्यानंतर हा बघा मार्च 2024 चे जे काही प्रश्न आहेत ते आता आपण बघूयात. मार्च 2024 ला कुठले आले होते, तर हा एक प्रश्न आहे. तर आता हा प्रश्न बघूयात आपण. पण बघा, हा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करा. बघा काय, kx वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे. याचं एक मूळ 3 आहे म्हणजे x बरोबर काय करायचं, 3 घ्यायचं. तर k ची किंमत काढा. x च्या जागेवर 3 घेतलं की k ची किंमत ऑटोमॅटिक मिळते. हा प्रश्न पण 2-3 वेळा आलाय. 2 मार्काचा प्रश्न आहे हा. इथं बहुपर्यायीला जरी दिला असला तरी हा प्रश्न किंवा या प्रकारचा प्रश्न 2 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला येत असतो. बघा आता इथं काय, k गुणिले x चा वर्ग जो आहे त्याच्याऐवजी 3 लिहायचं, 3चा वर्ग वजा 7 गुणिले x च्या जागेवर 3 लिहायचं, अधिक 12 बरोबर 0 लिहायचं. k गुणिले 3चा वर्ग 9 वजा 7 त्रिक 21 अधिक 12 बरोबर 0. 9 गुणिले k 9k वजा अधिक वजा बाकी 21तून 12 गेले, राहिले 9, वजाचं चिन्ह बरोबर 0. 9k आपल्या जागेवर वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9. k आपल्या जागेवर 9 आपल्या जागेवर, हे 9 गुणिले इकडे आले भागिले 9 आणि k बरोबर 9 1 9. एक आहे का बाबा? यस, ए ऑप्शन तुमचा जो आहे तो करेक्ट आहे. तर हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, x अधिक 2y बरोबर बघा x अधिक 2y बरोबर 4, x अधिक 2y बरोबर 4 याचा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1. बघा तो मगाचा जो प्रश्न आहे ना, 4x अधिक 5y बरोबर 19, याच्यामध्ये x ची किंमत तुम्हाला 1 दिली होती, तर y ची किंमत काढा असा प्रश्न होता ना. तर त्याच पद्धतीचा आहे, म्हणजे प्रश्न पद्धतीचे फक्त आकडे बदलले. मगाशी x ची किंमत दिली होती, आता y ची किंमत दिली. तर y बरोबर 1 आहे म्हणजे y च्या जागेवर 1 लिहायचं. x अधिक 2 गुणिले y च्या जागेवर 1 बरोबर 4. मग x अधिक 2 1 2 बरोबर 4. x आपल्या जागेवर 4, आपल्या जागेवर 2 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. x बरोबर 4तून 2 गेले 2, तर x बरोबर माझ्याकडे आलं 2. अशा प्रकारे बी ऑप्शन माझा करेक्ट असेल. ठीक आहे. आता याच्यात आणखी एक प्रश्न आहे बघा, दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये t7 बरोबर 4 आहे. काय, t7 बरोबर 4 आहे आणि d बरोबर वजा 4 आहे. तर a ची किंमत काढा. सूत्र कुठलं लिहिणार आपण? tnचं सूत्र लिहा. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. या सूत्रात tnच्या जागेवर t7 आहे म्हणून इथं लिहायचं t7 बरोबर a ची किंमत मला माहिती नाही, काढायचे. n वजा 1, n किती 7 वजा 1 गुणिले d ची किंमत आहे आपल्याकडं वजा 4. ठीक आहे. आता बघा t7 4 आहे, हे आपल्या जागेवर अधिक 7तून 1 गेले 6 राहिले गुणिले हे वजा 4. 4 आपल्या जागेवर बरोबर a आपल्या जागेवर आणि 6 चौक 24, हे वजा आहे म्हणून इथं वजा 24. आता वजा 24 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले अधिक 24. 4 अधिक 24 बरोबर a. मग a बरोबर 24 आणि 4 28. तर a ची किंमत 28 आहे का? डी ऑप्शन. तर एकदम सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न चौथ्यांदा आलाय मित्रांनो. जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? चौथ्यांदा आलाय म्हणजे 15 अंकाक्षरे असतात. आता एक प्रश्न जो आहे तो मी तुम्हाला सांगतो की जीएसटीची सुरुवात कधीपासून झाली, तर 1 जुलै 2017 पासून जीएसटीची सुरुवात झाली. हा सुद्धा प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चनला यावर्षी येण्याची शक्यता जास्त आहे. एक लक्षात घ्या, हे जे आजचे प्रश्न आहेत ना ते का महत्त्वाचे आहेत, कारण हेच प्रश्न बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होतात, हे तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल. त्यामुळे आजची चर्चा आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ता सबस्क्राईब करा. ओके. थांबण्याच्या अगोदर एकदम महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला देतो, इम्पॉर्टंट गोष्ट ज्यावरती आपण मगाची सुद्धा चर्चा केलेली आहे. तर परत एकदा चर्चा करूयात. एकच मिनटं फक्त, परत पटापट आपण बघू. मागे जाऊ थोडंसं, एकच मिनटं. हां,
तर बघा या ठिकाणी 0 मिनिटात आपण तुला परत हे बघा या ठिकाणी गुड न्यूज काय माहिती आहे का, की जर तुम्हाला गणित विषय मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की गणित विषय जर का अवघड जात असेल आणि गणिताचा अजून काहीच अभ्यास झाला नसेल आणि गणितामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील, कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, तर तुमच्यासाठी आपण गणिताचा एक स्पेशल कोर्स बनवला आहे. त्या कोर्समध्ये काय आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तर त्या कोर्समध्ये आत्तापर्यंत म्हणजे प्रत्येक प्रकरणावर आपण 3-4 व्हिडिओ बनवले आहेत, गणित भाग 1च्या आणि 2च्या, आणि त्याचबरोबर नोट्ससुद्धा असतील. आणि त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले महत्त्वाचे प्रश्न आणि येणाऱ्या परीक्षेत कुठले प्रश्न येऊ शकतात त्यावर आपण चर्चा केली. त्यामुळे हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे. आणि गुड न्यूज काय आहे की हा जो कोर्स आहे तो आहे 499 रुपयाला, पण तुमच्यासाठी हा 199 रुपयाला सध्या मिळणार आहे. 199 रुपये म्हणजे मोबाईलच्या रिचार्जची पण किंमत नाही आहे. तर हा जो कोर्स आहे तुम्ही परचेस करा. हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या ॲपवर जायचं आहे. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी, व्हिडिओच्या खाली लिंक आहे, किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाकलं तर तिथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, तर तिथं जायचं तुम्हाला आणि तिकडे गेल्यानंतर त्या ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं या आपल्या कोर्सवर जायचं आणि तिथं आय एम इंटरेस्टेड वगैरे टाकायचं. आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक केलं की तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज जातो. व्हॉट्सअपला मेसेज गेल्यानंतर तिथे एक लिंक येते व्हॉट्सअपला, त्या लिंकवर क्लिक केलं की तिथं पेमेंट करायचा गुगल पेला वगैरे जाऊन, आणि तो पेमेंट केला की तुम्ही या कोर्समध्ये इनरोल्ड होता. म्हणजे 499चा कोर्स तुम्हाला फक्त 199 रुपयामध्ये मिळतोय. तर तो तुम्ही नक्कीच परचेस करा. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद.